अपूर्ण पुलामुळे देहेंचा संपर्क तुटला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। पाण्याच्या प्रवाहामुळे बंधारा गेला वाहून, जनजीवन विस्कळीत। अलिबाग तालुक्यातील भाकरवट देहेंग येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे देहेंग गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दैनंदिन कामकाजासाठी पोयनाड व अलिबाग येथे जाणाऱ्या नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांनाही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता बंधारा मुसळधार पावसामुळे आणि वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला। परिणामी गावाचा मुख्य संपर्क मार्ग बंद झाला आहे। वाढत्या भरतीमुळे आणि नदीच्या पाण्याच्या ओव्हरफ्लोमुळे गावात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। देहेंग व भाकरवट गावांना जोडणारा जुना पूल निकामी झाल्यानंतर नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले होते। मात्र कामास झालेला विलंब, अपुरा नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणामुळे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होऊ शकले नाही। त्याचा फटका आता ग्रामस्थ, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना बसत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार धरमतर खाडीमार्गे येणाऱ्या भरतीच्या पाण्यामुळे आणि पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे परिसरात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते। 1989 च्या महापुरात दोन्ही गावांमध्ये 20 ते 25 फूट पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते। याबाबत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना वारंवार निवेदने देऊनही पुरेशी दखल घेतली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थ मंडळ भाकरवडचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाला कामाचे पुनर्नियोजन करून पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची खात्री करण्याची मागणी केली होती। मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। गावातील नागरिक, शेतकरी, गेल समिती आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी देहेंग ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। डायरेक्ट झाले ना ते माटी हावड्या अरे महाराष्ट्री बांधाईल बघ गेला बघ गेला बघ सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक। आपण पाहताय महादूत न्यूज।